वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. लाटांच्या लाटा आलं तुफान सागरी, लाटांच्या लाटा आलं तुफान सागरी. गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी. लाटांच्या लाटा आलं तुफान सागरी, लाटांच्या लाटा आलं तुफान सागरी. जगावयाची नुरली आशा, जगावयाची नुरली आशा. सहाय्याची नच कुठे अपेक्षा, सहाय्याची नच कुठे अपेक्षा. करू नको तू अशी उपेक्षा, करू नको तू अशी उपेक्षा. भाव अमुचा तुझवरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी. मरणाच्या या दाढे मधुनी, मरणाच्या या दाढे मधुनी. मुक्त कराया शक्त न कोणी, मुक्त कराया शक्त न कोणी. जागा हो रे उठ झोप. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन एस्तेर याचा 2 अध्याय 15 ते 18 हे वचन. एस्तेर याचा 2 अध्याय 15 ते 18 हे वचन. मर्दखयाचा चुलता अबिहैल याची कन्या एस्तेर, जिला मर्दखयाने मुलगी म्हणून पाळले होते, तिची राजापाशी जाण्याची वेळ आली. तेव्हा स्त्रियांचा रक्षक राजाचा खोजा हेगे याने जे तिला देण्याचे ठरवले होते त्याहून अधिक काही तिने मागितले नाही. ज्याने ज्याने एस्तेरला पाहिले त्या सर्वांची तिजवर कृपादृष्टी झाली. ही एस्तेर अश्वरोष राजाच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षी 10व्या महिन्यात म्हणजेच तेबेत महिन्यात राजमंदिरी राजाकडे आली. राजाने एस्तेरवर इतर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीती केली आणि वरकड सर्व कुमारींपेक्षा तिजवर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टी विशेष झाली. त्याने तिच्या मस्तकी राजमुकुट घातला व वस्तीच्या जागी तिला राणी केली. मग राजाने सर्व सरदार व सेवक यास एस्तेरच्या निमित्ताने मोठी मेजवानी दिली. प्रांतोप्रांतीच्या लोकांचे कर माफ केले आणि आपल्या औदार्यास शोभ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. आज आम्ही पाहत आहोत एस्तेर याचा 2 अध्याय आणि 15 ते 18 ही वचने. यामध्ये आम्ही पाहत आहोत की अश्वेरोष राजा याची जी पत्नी म्हणून एस्तेर हिला निवडण्यात आलेला आहे, तिजला देवबापाच्या कृपेने दयेने अश्वेरोष राजाचं मन बसून अश्वेरोष राजा तिला सर्व अधिकार देतो, तिला राणी म्हणून ठेवतो. आणि देवबापाचं वचन असं सांगतं की राजाची कृपादृष्टी तिच्यावरती होती. आणि ती इतकी होती की ही एस्तेर अश्वेरोष राजाच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षी 10व्या महिन्यात म्हणजे तेबेत महिन्यात राजमंदिरी राजाकडे आली. आणि एवढी होती की सर्व
तिला थाटमाट सर्व अधिकार देण्यात आले होते. प्रियांनो, आम्ही जर प्रभू परमेश्वराच्या मार्गाने चालतो तर ह्या राणीप्रमाणे आम्हाला देखील परमेश्वर सर्व अधिकार देतो, सर्व आम्हाला बरकता रचेल देतो. परंतु ते उगीच देत नाही, त्यामध्ये कारण आहे, त्यामध्ये हेतू आहे. आणि यासाठी की येणारी जी संकट समस्या आहे, येणाऱ्या वेळामध्ये, समयामध्ये, काळामध्ये, त्यामध्ये त्या अधिकार सत्तांचा आम्ही प्रभूने ज्या कार्यासाठी आम्हाला ते दिलेलं आहे त्या सर्व गोष्टींचा योग्य उपयोग करावा. आणि खरोखर एस्तेरने देखील सर्व अधिकारांचा आणि राजाचं मन तिच्यावरती असण्याचा कृपादृष्टीचा तिने विशेष करून आपल्या लोकांच्या जीवासाठी, त्यांना जीवदान मिळण्यासाठी, आलेले संकट टाळण्यासाठी तिने पण त्याचा उपयोग केलेला आहे. म्हणून प्रियांनो, या वचनातून आम्हाला शिकण्यासाठी मिळतं की आम्हीही प्रभूकडून मिळालेले जे आशीर्वाद आहेत, ते आमचं टॅलेंट, आमची हुशारी यामुळे आम्हाला मिळालेलं आहे असं आम्ही घमंड करू नये, गैरसमज करू नये. होय, कदाचित त्या योग्य तुम्ही असाल की तुम्हाला ती समज आहे, सर्व माहिती आहे, तेवढा अभ्यास आहे. परंतु देवाची कृपा म्हणून जर आम्ही ते स्वीकारलं तर त्यामध्ये नम्रता आणि कामाबद्दलची एक निष्ठता आमच्या जीवनात राहील आणि आम्ही कोणत्याही प्रकारे त्या अधिकारांचा गैरउपयोग करणार नाहीत, तर देवाचं भय आमच्या जीवनात राहील. म्हणून प्रियांनो, जे आम्हाला अधिकार, सत्ता मिळतात, जे सर्व प्रकारे आम्हाला पदं मिळतात, आम्हाला उपाधी मिळते, त्या सर्व गोष्टींचा उपयोग परमेश्वर देवाच्या गौरवासाठी आणि मनुष्यांना जे प्रभूपासून दूर आहेत अशांना त्याचा मार्ग दाखवण्यासाठी करावा. आम्हाला देवबाप आशीर्वाद देतो. जर योग्य उपयोग केला तर आम्हाला सर्व बरकता मिळेल, नाही केला तर तो परमेश्वर जर अधिकार देणार आहे तर तो सर्व सुसमित परत घेणारा पण आहे. देवबाप आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय राज्य पित्या, तुझे उपकार आभार मानतो. आजचा दिवस तू दिला आणि आजच्या दिवसामध्ये आम्हाला एस्तेरचं पुस्तक, होय बाप्पा, काही वचनं आम्ही वाचले, त्यामध्ये किती सुंदर तिने सांगितलं की तुझी, होय बाप्पा, दयाकृपा किती अद्भुत आहे. जसं अश्वेरोस राजाची एस्तेरवरती होती आणि त्याने देखील तिला सर्व अधिकार दिले, मान सन्मानित केलं, तसंच देवा आम्ही पण आमच्या जीवनात तुला सन्मान द्यावा, तुझा गौरव करावा, तुझा आदर करावा, कारण की तुझ्यापासूनच आम्हाला सर्व काही मिळतं आणि तूच देणारा प्रभू आहे. देवबाप्पा, त्या सर्व अधिकारांचा, सर्व होय बाप्पा दिलेल्या बाप्पा आशीर्वादांचा उपयोग आम्ही तुझ्या गौरवासाठीच करावा. म्हणून आमचं सहाय्य कर. घमंड गर्व करून आम्ही देवा जबाबदारीपासून मागे हटू नये, पळून जाऊ नये, तर देवबाप्पा नम्रतेने आम्ही तुझी सेवा करावी. म्हणून तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. देवबाप्पा, आम्ही तुझे उपकार आणि आभार मानतो. तुमची प्रार्थना ऐकली, विनंती प्रार्थना प्रभू येशू तुझ्या नावात केली आहे, म्हणून तर देवबाप्पा, आमेन. मरणाच्या या दाढे मधुनी, मरणाच्या या दाढे मधुनी मुक्त कराया शक्त न कोणी, मुक्त कराया शक्त न कोणी. जागा हो रे उठ झोपे तुनी, जागा हो रे उठ झोपे तुनी, झोपलास का तू तरी. गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. पुन्हा ऐका, 1800-2700-333.
333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.